आपल्या भारतामध्ये विविध योजना या लागू झालेल्या आहेत किंवा राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या काळापासून त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती त्या काळापासून सुद्धा आतापर्यंत काँग्रेसने तयार केलेल्या योजना ज्यांचा फायदा हा गोरगरीब जनतेला व्हावा याच्यासाठी गोरगरीब जनता ही आता याच योजनांचा फायदा सुद्धा किंवा लाभ उठवताना आपल्याला दिसते सुद्धा। परंतु आताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक योजना चालू झाली, तीच योजना या अगोदर मध्य प्रदेशमध्ये चालू सुद्धा झाली होती। याचंच अनुकरण महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे का असं सुद्धा म्हणावं लागेल। त्यानंतर राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प यामध्ये विधानसभेमध्ये ही घोषणा सुद्धा झाली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्या योजनेअंतर्गत 1500 रुपये काही अटी घालून येथे गोरगरीब स्त्रियांना किंवा इथल्या बहिणींना मिळावेत याच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी येथे ही घोषणा सुद्धा केली। ही घोषणा केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वच बहिणी आपापल्या परीने फॉर्म भरण्यासाठी किंवा याचं कामकाज पूर्ण करण्यासाठी आणि हा फॉर्म देण्यासाठी आता तयारीला सुद्धा लागल्यात। परंतु ही योजना राबवली जाणार किंवा ज्या दिवसापासून या योजनेची घोषणा झाली त्या दिवसापासून विरोधकांना सुद्धा येथे बोलण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांवरती एक त्यांची वचक दाखवण्यासाठी येथे एक पर्याय सुद्धा तयार झालाय। परंतु महाराष्ट्रात जी आता लाडकी बहीण योजना जी आता चालू आहे किंवा चालू होणार आहे याच्यासाठी जे काही फॉर्म भरले जाणार आहेत, परंतु ही टिकेल का? सत्ताधाऱ्यांनी जी काही घोषणा केली आहे यावरती सत्ताधाऱ्यांना येथे विरोधक कसे पकडतात किंवा ही योजना फक्त 3 महिन्यासाठीच आहे का असा प्रश्न येथे उपस्थित सुद्धा झालाय। तो नक्की कुणी केलाय याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी समीर खंडागळे। तुम्ही जर का या चॅनलवरती अजून जर का नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या मार्फत किंवा या योजनेअंतर्गत दर महिन्याला इथल्या बहिणींना, गोरगरीब मुलींना, स्त्रियांना येथे 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती अर्थात बँकेमध्ये जमा होतील असा घोषणा ज्या वेळेला झाली तिथपासून विरोधकांनी येथे अर्थात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा येथे सरकारला धारेवरती धरत की 1500 रुपये ही योजना चालू न करता जी काही महागाई आहे अर्थात पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर घरगुती जे काही सिलेंडर आहेत, वीज दर जे काय आहेत याच्यामध्ये गोरगरिबांना येथे फायदा व्हावा याच्यासाठी त्याच्यामध्ये कपात करण्यात यावी किंवा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। कारण जर 1500 रुपये जर का तुम्हाला देऊन जर का इथल्या बहिणींना खुश जर का करायचं जर का असेल किंवा येणाऱ्या आता विधानसभेला त्यांची पैसे देऊन जर का मतं घ्यायची जर का असतील आणि सरकारचा पैसा जर का वापरायचा जर का असेल तर हे चुकीचं आहे असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं सुद्धा आहे। परंतु त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार जे आमदार आहेत यांनी सुद्धा येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की समोर विधानसभेच्या निवडणुका या लक्षात घेता किंवा विधानसभेला महायुतीला फायदा व्हावा, लोकांची मतं ही चोरली जावीत किंवा घेरली जावीत, याचाच फायदा महायुतीला होईल याच्यासाठी सरकारचा पैसा येथे वापरण्यात येतोय असं ठामपणे बोलत रोहित पवारांनी इथल्या सत्ताधाऱ्यांवरती अर्थात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावरती निशाणा सुद्धा साधला। अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी पवार गट आणि याच्यामध्येच जर का म्हणायला जर का गेलं तर अजित पवार हे राष्ट्रवादी गटातून बाहेर आहेत आणि रोहित पवार आणि अजित पवार यांची भांडणं अवघ्या महाराष्ट्राला आता लोकसभेच्या वेळेला बघायला सुद्धा मिळाली। परंतु रोहित पवार हे पुढे असं सुद्धा म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू करण्यासाठी किंवा ती कार्यरत असण्यासाठी पुढे ही अशीच टिकून राहण्यासाठी 46,000 कोटी रुपयांचा खर्च येथे लागत आहे। परंतु सरकारने आतापर्यंत 10,000 कोटी रुपयामध्ये ही योजना महाराष्ट्रामध्ये चालू केली आहे। अर्थात ही योजना फक्त 3 महिन्यासाठीच राहू शकते का? ज्या वेळेला
विधानसभेच्या निवडणुका लागतील किंवा विधानसभेच्या निर्णयावरती जर महायुती फसली तर त्यानंतर याच योजनेचा लाभ हा गोरगरीब जनतेला घेता येणार नाही असं या रोहित पवार साहेबांचं म्हणणं सुद्धा आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्र येथे जरी इथल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथल्या बहिणी फॉर्म भरून किंवा आता आपण सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सेतू केंद्रावरती किंवा विविध ज्या ठिकाणी फॉर्म भरले जातात किंवा ऑनलाईन भरण्याच्या तयारीत असणाऱ्या बहिणी यांनी जे काही 1500 रुपये मिळणार आहेत यासाठी जर इथल्या महागाई विरोधात किंवा सिलेंडर कमी होण्याबाबत किंवा पेट्रोल कमी होण्याबाबत डिझेल कमी होण्याबाबत वीज दर जे काही अवाढव्य झाले याच्या बद्दल जर का आपण विचार जर का केला आणि जर का आवाज जर का उठवला तर 1500 रुपयाची गरज ही फक्त बहिणींसाठीच राहणार नाही तर ही गरज पूर्ण कुटुंबाची सुद्धा भागली जाईल. याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की नाही हे सुद्धा इथे बघावं लागेल. कारण विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवरती विधानसभेमध्ये विविध प्रश्न किंवा प्रश्नांचा भडीमार येथे चालू सुद्धा ठेवला आहे. त्यापैकीच एक विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत आणि एक आमदार रोहित पवार हे सुद्धा आहेत. परंतु महाराष्ट्रातली जनता ही जे रोहित पवार साहेब बोलले किंवा विजय वडेट्टीवार साहेब जे काय बोलले त्यांना साथ घालेल का किंवा ही योजना जर का 3 महिन्यात जर का बंद जर का पडली तर विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांची भविष्यवाणी इथे खरी ठरेल का? कारण महाराष्ट्रामधला इथला प्रत्येक नागरिक किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जे काय मिळणार आहेत हे 3 महिन्यानंतर जर का हेच पैसे जर का त्यांच्या खात्यात जर का जमा जर का झाले जर का नाही तर त्यानंतर यांची निराशा सुद्धा होऊ शकते. याच्यावरूनच यांचं हे म्हणणं असं खरं सुद्धा असावं. कारण आता 2-3 महिन्यावरच अर्थात ऑक्टोबर मध्ये विधानसभा या पार पडणार आहेत. त्याच्यामुळे रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेलं म्हणणं हे महाराष्ट्राला पटेल का? 3 महिन्यानंतर जरी हे पैसे जर का मिळाले जर का नाही तर या लाडक्या बहिणींची निराशा होईल का? यावरती नक्की तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला नक्की काय वाटतंय आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय.